सुप्रभात, गुड मॉर्निंग. दिवस दुसरा, तीच कामं तीच जबाबदारी. आपली जी जबाबदारी आहे ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्याला 0 रुपये इन्कम आहे. काहीच इन्कम नाही, पण सगळ्याच गोष्टी इन्कमसाठी आपण करत नाही. मनाच्या समाधानासाठी पाया घालवता सगळ्या जनावरांची बाहेर सोडून सर्व साफसफाई करून घेतली. पहिलं सर्वप्रथम साफसफाई आहे, सगळं शेण गोळा करून घेतलं. त्यानंतर स्वच्छ करून जनावरांना एक एक करून सर्वांना जंगलामध्ये लावून आलो. एक 2-2.5 तासाचा मला माहिती होतं की तास त्यांना खूप झाले चरण्यासाठी. 2-2.5 तासानंतर माझी परत एक फेरी असते आणि नेमकी माझी ती फेरी झाली आणि जनावराबरोबर तिथे आली होती, नाहीतर मग दुसरीकडे गेली असती कुठेतरी. आणि एकदा प्रेम लावलं ना जनावरांना, हे छोटं जे वासरू आहे 2-2.5-3 दिवसापासून मी त्यांना सोडतो आहे, माझ्या मागून मागून फिरते आहे. हे एक जनावरांचा प्रेम लावण्याचा लळा असतो. मग आपल्याला पण काम करायला मजा येते थोडी. त्यानंतर सगळी जनावरं जमा करून घेतली एका ठिकाणी आणि मग त्यांना परत गोट्यामध्ये नेऊन बांधलं. बांधल्यानंतर डायरेक्टली मला माहिती होतं एक एक लाईनीत आले, आपापल्या जागेवर उभे राहिले शिस्तीने. जनावरांमध्ये पण शिस्त आहे. त्यांचा सगळ्यांचा बांधण्याचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित करून डायरेक्टली घरी गेलो. संध्याकाळी 4 वाजता डायरेक्टली शेतावर आलो. शेतावर येऊन जे खड्डे पाडले होते त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं, ते पाणी काढून घेतलं. त्यानंतर गोमूत्र आपल्याला टाकायचं होतं, ते गोमूत्र त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये टाकून घेतलं. नंतर 10 मिनटं एक वर्कआउट केला, एनर्जी चांगली यावी त्यासाठी. टाईम कमी होता त्यामुळे 10 मिनटं चांगली एनर्जी यावी त्यासाठी वर्कआउट करून घेतला. त्यानंतर तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या, थोडंसं व्यक्त व्हावंसं वाटलं. हे आपलं थोडंसं मोटिवेशनल भाषण लोकांना ऐकवण्यासाठी व्यक्त झालो आणि निसर्गाचा चांगला आनंद घेत आपली जी आवडती लाल परी आहे कोकणची जान, तिच्याशी संध्याकाळचा शेवट केला दिवसाचा.